नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज। पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या। अकोल्यातील राऊतवाडी चौकातील श्री गणेश स्वीट मार्टवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली। अस्वच्छता आढळल्याने व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। बियाणे न उगवणे आणि पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी दुबार तर काही भागात तिबार पेरणीची वेळ आली आहे। शेतकऱ्यांनी आर्थिक मदत, वीज बिल आणि शैक्षणिक फीस माफीची मागणी केली आहे। श्रावणातील पालखी आणि कावड महोत्सवापूर्वी अकोला अकोट मार्गावरील खराब रस्ते आणि अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शिवभक्तांनी तातडीने दुरुस्ती आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। टोल प्लाझावरील केबिन टीन आणि खचलेला रस्ता वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे। तातडीने दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पंचायत समितीतील विस्तार अधिकारी संदीप मोरे याला 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना ACBने रंगेहात पकडले। या कारवाईमुळे पंचायत समिती परिसरात खळबळ उडाली। अकोट शहरातील शालेय विद्यार्थ्यांना क्षमतेपेक्षा अधिक संख्येने वाहनांमध्ये कोंबून वाहतूक केली जात असल्याचे चित्र समोर आले आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मंगळूर नवघरे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदलीसाठी गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे। शाळेची शैक्षणिक गुणवत्ता घसरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। अकोला महानगरपालिकेत डाबकी रोड विस्तारीकरणाच्या रखडलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक पार पडली। कामातील विलंबाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। अकोला महानगरपालिकेने शिवनी आणि शिवार परिसरात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली। राष्ट्रीय महामार्गालगत उभारलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली। अकोल्यातील सक्षम सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देवरी फाटा येथे अकोला अकोट आणि देवरी फाटा शेगाव राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। खराब रस्ते आणि वाढत्या अपघातांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। अकोल्यातील खदान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत 45 किलो गोवंशीय मांस, मोपेड आणि चोरीच्या 2 मोटारसायकलींसह एकूण 3,43,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। अकोल्यात आयोजित प्रशिक्षणार्थी निवड मेळाव्याला 249 युवक युवतींची उपस्थिती लाभली। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 36 उमेदवारांची कार्यप्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली। अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज। नमस्कार।